यूट्यूब काय पाण्याची सोय असू द्या, जेवणाची सोय असू द्या आणि खरोखर म्हणजे बाहेरून टीम आल्यात काय म्हणजे बेंगलोर असू द्या, राजकोट असू द्या काय सांगली असू द्या, विटा असू द्या काय अजून म्हणजे अजून 2-4 टीम म्हणजे बाहेरूनच आलेत काय पुण्याच्या टीम तर आहेतच काय की भरपूर बाहेरून टीम आलेत काय आणि नियोजन एवढं जबरदस्त आहे काय की बस. तर थँक्यू अविनाश साहेब, तुमचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. तानाजी भाऊंसाठी दिलेले हे कौतुकाचे शब्द नक्कीच ऊर्जा देतील आयोजकांना, त्याचबरोबर संपूर्ण टीमला. मॅचकडे लगेचच आपण जातोय. पहिल्या सत्राचा झालाय खेळ समाप्त, दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झालाय आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो की गोलंदाजीने सुरुवात केली अर्थात सोमा दबडे यांनी. हलगीवाले हलगीवाले चला जाऊयात मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण पाहतो की 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. तर लीग स्टेजमधली ही सेकंड लास्ट माफ करा ही शेवटची मॅच आपल्या समोर चालू आहे आणि यानंतर सुपर 8 अर्थात क्वार्टर फायनलच्या लढती आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. पुण्यामधील सर्वाधिक मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ नो डाऊट स्वराज्य 11 संघाकडे पाहिलं जाते, परंतु त्यांच्या विरोधामध्ये देखील आपण पाहतोय की संपूर्ण दक्षिण भारत ज्यांनी गोळा केलाय, एक एक खेळाडू अक्षरशः वेचून आणलाय आणि मागील 1 महिन्यांपासून प्रत्येक खेळाडूबरोबर मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात असलेला संघनायक संतोष कदमनी देखील तेवढीच मजबूत साईट आज बनवली आहे. त्यामुळे ही येणारी पुढची मॅच भरपूर भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. परंतु यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला सोमा दबडे यांच्या विरोधामध्ये. मोठे फटके खेळणं तेवढं सोपं नाहीये. अचूकतेचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सोमा दबडे यांना अचूक मारा, अचूक टप्पा, अचूक दिशा आणि सदैव फलंदाजांना बांधून ठेवणं हे त्यांचं समीकरण राहिलंय. आणि सोमा दबडे आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये अर्थात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना आता बांधून ठेवतायत. स्ट्राईकवरती आपण पाहतोय टीमचे कॅप्टन अर्थातच भगत माफ करा भगतजी आहेत, टीमचे कॅप्टन नाही आहेत, भगतजी यांना आपण पाहू शकता. सचिन भगत यांना आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 7 धावा धावफलकावरती आल्यात मित्रांनो. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि तमाम जनतेचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. घड्याळीचे काटे सांगतात 3:30 झालेत. यानंतर सुपर 8चे मुकाबले अर्थातच 4 सामने, त्याच्यानंतर 2 सेमीफायनलच्या मॅचेस आणि त्याच्यानंतर फायनल. टोटल 7 मॅचेस इथून शेष आहेत आणि या 7 मॅचेसमध्ये घडणार काय, बिघडणार काय, या सर्व प्रश्नांचा उलगडा आजच्या रात्रीमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण असेल तो विजेता जो या लखलखत्या, चमचमत्या आणि सुंदर देखण्या ट्रॉफीजला उचलून आपल्या घरी घेऊन जाणार आहे. कोण असेल तो विजेता जो आपल्या स्वप्नांना पूर्णत्वाला आणणार आहे. या सर्व प्रश्नांचा उलगडा आज आपल्याला रात्रीच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. चला बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम, बॉलर नेम प्लीज. शरद आलेत नवीन गोलंदाज. पहिला चेंडू शरद यांचा. सचिन भगत यांनी ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. समीकरण उरतं. येणारे चेंडू असतील 29. आवश्यकता असेल ती म्हणजे 60 धावांची. बॅटिंग करणारा संघ अर्थातच एनजी फायटर संघ विजयवाडा. चांगली साईड बनवली होती टीम एनजी फायटर विजयवाडा संघाने. चांगले खेळाडू आज आपण पाहतो की त्यांच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु एक समोर कडवट आव्हान आहे आणि त्या आव्हानाचं नाव काय तर मराठा टायगर्स. आणि मराठा टायगर म्हणलं ना मित्रांनो, हा देखील संघ तेवढाच प्रबळ दावेदार आहे. या टीमची देखील स्ट्रेंथ खूप मोठी आहे. या संघामध्ये देखील खूप चांगले खेळाडू आहेत. मी मागील काही 1-2 वर्षांपासून आपण पाहतोय की अगदी कालीचरण इंगोळे असतील, त्याच्यानंतर संतोषजी कदम असतील, त्याच्यानंतर तानाजी भाऊ असतील, त्यानंतर पृथ्वी असेल, असे काही खेळाडू आहेत हे ना ज्या वेळेला स्पर्धेला जातात ना एखाद्या,
त्या वेळेला साईड भरपूर मजबूत करून घेऊन जातात. म्हणजे आम्हाला रिस्कच घ्यायची नाही आहे. त्याच्यामध्ये विनोद आता संभाजीनगर संघाचा विनोद असेल, विनोद कदम असतील, हे असे काही खेळाडू आहेत ते जेव्हा एखादी साईड बनवतात, एखादा संघ बनवतात, कुठे जर जगाच कॅम्पेनला जायचं असेल तर टीममध्ये अगदा 13वा प्लेअर देखील चांगला मजबूत ते घेऊन जातात. आणि म्हणूनच की काय हे संघ आपल्याला अव्वल दर्जाचे संघ म्हणून पाहायला मिळतात आणि हे सर्व संघ स्पर्धेमध्ये अद्याप देखील टिकून आहेत. लीग स्टेजचे मुकाबले थोड्याच वेळामध्ये संपणार आहेत. ही फायनलची मॅच असणार, फायनलचा सामना असणार आहे लीग स्टेजमधला. इथून सर्व कॅल्क्युलेशन आपल्यासमोर पूर्णपणे मोकळे होणार आहेत. कोण कोणत्या पोझिशनमध्ये आहेत, कुणाची कुणाबरोबर मॅच आहेत, नॉकआउटचा सामना तुमचा कुणाबरोबर होणार आहे, कोण या सामन्यानंतर या स्पर्धेला रजा देणार आहे, सर्व प्रश्नांचा उलगडा या मॅच नंतर होईल. हवेमध्ये असणारे चेंडू यष्टीरक्षक आपण पाहतोय, स्वतः गाना ठोंबरे कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. हॅलो 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 जरूर इथे आपण पाहतोय की सामन्यामध्ये एक वेगळी मजा आपल्याला पाहायला मिळते. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. शरद यांना आणलं गेले बॉलिंगसाठी. बघा आता गणेश ठोंबरे टीम मधील प्रत्येक गोलंदाजीची ताकद आता ओळखतायत. तुझी किती स्ट्रेंथ आहे मला बघायची आहे. त्याच्यामुळे टीम मध्ये असलेले अतिरिक्त गोलंदाजांची जे विकल्प आहेत त्याचा इथे वापर केला जाईल. मॅच खूप मोठी आहे, घरच्या मैदानावरती मॅच खेळतात असंच म्हणावं लागेल, कारण की ते स्वतः आयोजक आहेत. त्यामुळे या मैदानावरती सातत्याने वावर या टीमचा राहिला आहे, कारण की स्पर्धा नियोजित करण्याआधी काही दिवसांपासून या मैदानावरती सातत्याने येणं जाणं, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा नीटसा आढावा घेणे, कुठे कसं आपल्याला खेळायचं आहे, भौगोलिक दृष्टिकोनातून ही मॅच कशी आपल्याला पुढे घेऊन जायची आहेत, या सर्व गोष्टींची ना या सर्व गोष्टींची ना खूप चांगल्या पद्धतीने खात्रीजमा केली गेली आहे. आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय की आपल्याला ही मॅच पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल होताना आपण पाहिले, आतापर्यंत आपण पंचांच्या भूमिकेमध्ये फेरबदल होताना पाहिले, आतापर्यंत आपण संघांच्या पोझिशन खेळाडूंमध्ये फेरबदल होताना पाहिले, परंतु आता प्रथमतःच या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक फेरबदल होते गुणलेखकाचा, अर्थात आमच्या साथी स्कोररचा, जो आता आमच्या समोर जुडला गेलाय. अर्थातच गव्हाणे पुन्हा एकदा आमच्याशी जुडला गेलाय. आज त्याचा पेपर होता BSc फर्स्ट इयरचा. काल रात्री 12:30-1 पर्यंत आमच्यावर मॅच करत होता. आज सकाळी तो पेपराला गेला, पेपर त्याने लिहिलाय चांगला आणि आता तो पुन्हा एकदा मैदानावरती आलाय. खूप चांगलं त्याचं डेडिकेशन आहे क्रिकेटच्या प्रती, खूप चांगलं त्याचं डेडिकेशन आहे क्रिकेटच्या प्रती, अभ्यासाप्रती, आणि एक हुरहुरणारी तो तरुण आहे आणि तो देखील आमच्या समेत आता जुडला गेलाय गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये. सत्यजित आतापर्यंत ज्यांनी गुणलेखनाची भूमिका बजावली याबद्दल नक्कीच मी सत्यजितचं देखील कौतुक करतो. परंतु पॉईंटच्या डोक्यावरून कॅचचं पतन, फलंदाज बाद, विकेट इथे प्राप्त होते. बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम
प्लीज बॉलर नेम. तर सत्यजितचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील आपलं सहयोगदान आम्हाला दर्शवलं. याबद्दल सत्यजित तुझं देखील मी आभार व्यक्त करतो आणि तुला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहतो या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा झालेला आहे खेळ समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो की धावसंख्या स्थिरावलेली आहे 17च्या घरामध्ये आणि येणारे चेंडू असतील 20. आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 52 धावांची. 20 चेंडू 52. थोडंसं लक्ष मोठं आहे, थोडंसं लक्ष कठीण आहे, परंतु क्रिकेट इथे सर्व काही शक्य आहे मित्रांनो. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू असता डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. वेगाने चेंडू वरती येत आहेत. एक पेक्षा जास्त काही नाहीये. 19 बॉल 51. लक्ष मोठं मोठं होत लागलंय. लक्ष आता वाढू लागलंय. आता धावसंख्या आणि जो चेंडूंचा डिफरन्स होता तो मोठा झालाय. आता मॅच थोडीशी आवाक्याच्या पलीकडे गेली. मराठा टायगर्स हवेमध्ये खेळलाय. लॉफ केलाय. चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आहे. महादेव मुळेक. ऋतुराज चेंडूच्या खाली आले होते. ऋतुराजने खूप चांगला कॅच पकडलाय. कम्मालीचा कॅच ऋतुराजने इथे कंप्लीट केलाय. ऋतुराज बाबर यांना आपण पाहू शकता. ऋतुराजची शैली बघा मित्रांनो. त्याचा स्टान्स, त्याचं उभं राहणं, त्याच्या दाढीची स्टाईल, त्याचा हेअर कट, त्याची बॉडी लँग्वेज अगदी सेम किरण पवार तो वाटतोय लांबून. त्याने गॉगल घातला, त्यांनी जर कॅप परिधान केली आणि एकीकडे किरण पवारला उभं केलं आणि दुसरीकडे ऋतुराजला उभं केलं ना, तर मी तर असं म्हणाल की सर्वजण फसतील. ऋतुराजलाच आणलं गेलंय, परंतु यावेळेस ऋतुराजला ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार 4 धावांसाठी. DJ वा पुन्हा एकदा चांगला पटका खेळलाय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने एक्झिक्युशन केलं जाते स्ट्रोकचं. ट्वेंटी 24 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 24 धावा, 4 विकेट आल्या आहेत. मराठा टायगर्स टीमनं पूर्णपणे कंट्रोल निर्माण केलाय या मॅचवर. अफलातून कामगिरी केली जाते. लाजवाब, माइंड ब्लोईंग. अचूक लाईन, अचूक लेन. बॅटिंग मध्ये देखील तोच धुमाकूळ पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये आणि बॉलिंग मध्ये देखील तीच अचूकता पाहायला मिळाली. कन्सिस्टन्सी, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली जाते. बॉलर तयार. ऋतुराज आलोचिक. यावेळी देखील हलक्या हाताने चेंडू खेळलाय. सिंगल बॉल, सिंगल. इथे रनआउटचा चान्स डिरेक्ट हिट झाला जरूर. येस, पंच इथे थर्ड अंपायरकडे डिसिजन पेंडिंग ठेवतायत.
तर डब्यात चेक करतील, आपला निर्णय कळवतील. इथे धावबादची संधी निर्माण झाली, डिरेक्ट हिट झाला. जरूर चेक केलं जाईल, निर्णय कळवला जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 24 आहे. या बॉलवर काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. नॉट आउट. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. इथे या बॉलवर सिंगल येते. 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन धावा या बॉलवर. 26 धावा स्कोर कार्डवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू. 3.4 चेंडू हाताळले गेलेत. आणखीन 2 बॉल या षटकातील. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर 2, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा दुहेरी धाव आली. इथे देखील आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळला आहे, मात्र सिंगल येईल. दुसरीचा प्रयत्न नसेल, कारण इथे धावबादची संधी निर्माण होऊ शकते. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या आपण जर पाहिली तर 27, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकूण 14 संघ दाखल झाले. आणि या मॅच नंतर आपण जर पाहिलं तर सुपर 8चा थरार मैदानामध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. सुपर 8 मधील कुठली संघ इथे बाजी मारतील आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होतील. ओ हो, इथे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, मारायचा कुठे होता, गेला कुठे. मात्र एक धाव आली, हे फार महत्त्वाचे बॅटिंग टीमसाठी. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण जर पाहिली तर 28 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू 41 धावांची आवश्यकता असेल. 12 बॉल 41 हे समीकरण. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार बॉलिंग मार्कवर आलाय. नाव आहे हेमू. चेंडू वळवण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू आहे. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता. रनआउटचा चान्स असेल. ओ, चेंडू हातात आला नाहीये. हेमो हसतायत, कारण त्यांना माहिती आहे ही चुकी झाली आहे. मात्र हरकत नाही, मॅच पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय.
यावेळी देखील आणखीन एक चांगला बॉल. याचमुळे आपण हेमू यांना फिरकूचा जादूगार म्हणतो. अगदी जादू करावी अशा पद्धतीने बॉल फिरतो आणि बॅटरला देखील गरगर 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 फिरवतो. चांगला बॉल. आणखीन एक चांगला बॉल. वा, डॉट बॉल येतोय. यानंतरच्या दोनही टीम्स विनंती असेल आपण रेडी राहा आणि शुभेच्छा देखील असतील आपल्या दोनही टीम्सला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 29 धावा स्कोर कार्ड 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. यावेळी संधी असेल. ओ, कॅच निसटली आहे सोमा यांच्याकडनं. अगदी सोपा झेल होता, मात्र थोडेसे शॉट राहिले, बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र क्रिकेटचं बेसिक काय सांगतं, ज्यावेळी तुम्ही असे उंचवून येणारे झेल पकडताना त्यावेळी तुम्हाला शरीराच्या जवळ झेल पकडणं गरजेचं आहे. शरीरापासून दूर जर झेल पकडण्याचा प्रयत्न केला तर कॅच सुटण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात. शरीराच्या जवळ पकडण्याचा प्रयत्न यासाठी करायचा, जर चेंडू हातात नाही आला तरी शरीरावर आदळून पुन्हा एकदा चान्स निर्माण होतो. आणखीन एक अटेम्प्ट तुम्ही करू शकता. बॉलिंग मार्कवर ऋतुराज पुन्हा एकदा तयार असतील लास्ट ओव्हरसाठी, डेथ ओव्हरसाठी, स्लॉग ओव्हरसाठी. यावेळी देखील चांगला बॉल आपण पाहतोय. सिंगल आली. धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून 31 धावांवर जाऊन पोहोचली. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31, लॉस ऑफ 4. हा देखील चांगला बॉल. आता मात्र सामना बऱ्यापैकी मराठा टायगर्स 1 संघाकडे मोठ्या प्रमाणावर कंट्रोलमध्ये आहे. सुपर 8 मधील पहिली मॅच अर्थात क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहणार आहोत. स्वराज्य 11 पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मराठा वॉरियर्स कर्नाटका. या दोन टीम्समध्ये असेल. त्यानंतर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण जर पाहिला तर एका बाजूला स्पार्टन 11 राजकोट हा संघ असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं स्पार्टन 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये राजकोट. स्पार्टन 11 बँगलोर आणि त्यांच्या विरोधामध्ये राजकोट 11. बँगलोर वर्सेस राजकोट ही मॅच असेल दुसरी क्वार्टर फायनलची. तिसरी क्वार्टर फायनलची मॅच मराठा टायगर्स 2 आणि त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर 11 किंग्स 11 हा संघ असेल. त्यानंतर चौथी क्वार्टर फायनल असेल मराठा टायगर्स 2. चौथ्या क्वार्टर फायनलचा सामना अजून ठरायचा आहे. खरं टेबलमध्ये कोण टॉपर येतोय, कोण 2 नंबरला येतोय, यावरतून चौथ्या क्वार्टर फायनलचा सामना ठरला जाईल आणि कळवला जाईल. हा चेंडू देखील डॉट येतोय. विजयी संघाचं अभिनंदन. मराठा टायगर 1 संघानं विजय प्रस्थापित केला. विजय संघाचं मनापासून हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार. चला पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय. स्वराज्य 11 आणि विरुद्ध मराठा वॉरियर्स कर्नाटका. विनंती असेल फिल्डिंग सेट करा आणि बॅटिंग टीमला विनंती असेल आपण ओपनिंग बॅटर्स मैदानामध्ये पाठवून द्या.